या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तब्बल एकूण 14 संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल माणगाव विपक्ष ताडवाडी, दुसरा सामना असेल गावदेवी जांभरूक विपक्ष तुरमाळ आणि तिसरा सामना असेल बीड वर्सेस पोखरखडवाडी बी. चौथा सामना असेल अस्सलवाडी बी वर्सेस नवनिर्माण सेना गणेश. पाचवा सामना असेल झुमापट्टी नंदू विपक्ष भडबळ नळेश. आणि ह्यप ग्रुपमधला पहिला सामना असेल तो म्हणजे कुणेगाव रमेश विपक्ष वक्रतुंड जांभरूक. तर दोन्ही संघांना मैदानामध्ये गेल्यानंतर पंच देखील नियमासाठी असतील काय त्या सांगतील. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल. तो रिव्ह्यू फक्त एक बिमर सांडे आणि रनआउटसाठी घेतला जाईल. बॅटिंग करत असताना एक रिव्ह्यू असेल, बॉलिंग करत असताना एक रिव्ह्यू फक्त असेल. तो रिव्ह्यू आपण जर गमावला तर आपणास मात्र परत रिव्ह्यू घेतला जाणार नाही आहे. आणि इतर वेळेस जर पंचांना डाऊटफुल जर डिसिजन असेल तर पंच आमच्यापर्यंत रेफर करतील आणि तिसरे पंच डिसिजन तो देईल. पंचांना जर डाऊटफुल असेल तरच फक्त बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना फक्त दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिले जाईल. आणि 4 षटकांची मॅच असेल याच्यामध्ये देखील आपण नोंद घ्या. आणि त्याचबरोबरीनं 4 ओव्हरमध्ये फक्त एकच रिव्ह्यू असेल बॅटिंग करणाऱ्या आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि तो देखील असेल तो बिमरसाठी आणि रनआउटसाठी फक्त आपण तो रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमला ठेवला आहे किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिला आहे. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण अतिरिक्त 12th मॅन आपण मंचावरती पाठवायचं आहे. अन्यथा जर 12th मॅन नसेल तर आपणास पेनल्टी देखील दिली जाईल. ताडवाडी संघाचा 12th मॅन आला आहे, माणगाव संघाचा देखील 12th मॅन उपस्थित झाला आहे. आपण दोन्ही 12th मॅनचं आपण सहर्ष स्वागत करू. टाळ्यांच्या खडखडामध्ये पहिल्या सामन्याचा आपण शुभारंभ करूया. पहिली मॅच, पहिली बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. एकीकडे असेल माणगाव तर दुसरीकडे असेल ताडवाडी. या दोन संघादरम्यान पहिली लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला, प्रथम डिसिजन घेतला ताडवाडी संघाने फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे माणगाव संघाला. सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज रवाना देखील झालेत मैदानामध्ये. तर सलामीची जोडी रबाना झाली आहे माणगाव टीमची. नवनाथ आणि हरी ही 2 संघ 2 फलंदाज आघाडीचे रबाना देखील झाले. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पापर प्लेचा षटक मात्र घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती ताडवाडी संघाकडून मात्र आपण पाहू शकाल अंकुशला मात्र इन्व्हाइट केलंय. ओव्हर क्रमांक 1 4 षटकांचे मॅच पंच देखील तयार झाले. दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आपण पाहू शकाल बँड पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश निरगुडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये हरी धुरे आपण पाहतोय. हे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला 500 दिवस पंचांची भूमिका पार देखील पाडतील. आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकाल घर बसल्या आपल्याला ही स्पर्धा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी मिळावी त्यासाठी मध्ये स्टार टेनिस क्रिकेट ही वाहिनी मात्र सज्ज झाली आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी होताना आपल्याला प्रत्येक मॅचेसमध्ये पाहतो. आणि आज मात्र जिगरी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा देवमाणूस चषकासाठी देखील ते उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील लाईव्ह कव्हरेज केली जाते. पंचांचा देखील ग्रीन सिग्नलचा इशारा येईल. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती अंकुश स्ट्राईक एंडला. आपण पाहतो नवनाथ ज्याच्याकडे एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करत असताना माणगाव टीमसाठी प्रत्येक वेळेस पाहतोय. तो ऑन साईकला पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडूवरती पाहू शकाल आपण सन्मान दिलाय.
सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं की प्रत्येक चेंडूवरती ज्या वेळेस मॅच चालू होतात आणि त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण हिट, एक पॉवरफुल हिट मात्र खेळण्यासाठी मात्र सज्ज असतो बॅट्समॅन. परंतु नवनाथने आज वेगळं केलं आहे. नवनाथने फक्त स्टेबल केलं, डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला. दुसरा चेंडूसाठी सज्ज देखील होईल. या चेंडूवरती हुकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु बॉलच्या पुढे निघून गेलेत आणि चेंडू दंदन करत चाललाय. परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला फील्ड देखील केलंय आणि या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. 2 धावसंख्येच्या वतीनं श्री गणेश अकाउंट मात्र ओपन केला जातोय माणगाव संघाचा. पहिला पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर ताडबळी संघाने मात्र डिसिजन घेतला आम्ही फिल्डिंग करण्याचा आणि आतापर्यंत पहिला चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळते माणगाव संघाची. हा देखील पॅडल स्वीपचा फटका, चेंडू फेकून मात्र दिलाय. या स्पर्धेचा पहिला बिग हिट षटकार. एक नियम अजून असेल, एखादा संघ टॉस करत असताना एक संघ उपस्थित असेल आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल, तो जो कर्णधार उपस्थित असेल ना त्याला टॉस विन दिला जाईल आणि जो उपस्थित नसणारा कर्णधार असेल ना त्याला मात्र पेनल्टी देखील दिली जाईल. आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना आली आहे. तत्पूर्वी विनंती असेल आपण मिडल ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी सर्वांनी उपस्थित देखील राहायचं आहे. अन्यथा उपस्थित नसाल तर आपल्याला पाण्याला सामोरं देखील जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती आला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, त्याच्यानंतर आले डबल धाव आणि त्याच्यानंतर आला षटकार आणि लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज अंकुशला. इथे मात्र टिट फॉर टॅट इटका जवाब पत्तरसे द्यायला सुरुवात केली आहे. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने समालोचन कक्षेच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील आलाय यूज हँडसम मॅक्सिमम षटकार. झालाय तर गोलंदाज दिनेश आपण पाहतोय आणि पहिला चेंडूवरती निर्धाव देखील टाकण्यामध्ये यश आलंय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर दिनेश आलेत. हा देखील बॅकपट जाऊन स्टेअर केलाय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील होतोय. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे ताडबडी संघाकडून आणि हे ते मात्र सिंगलला प्राधान्य दिले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होईल. धावून मात्र पोहोचती आहे ते अद्यापर्यंत 15 आहे धावसंख्येवरती. पाहुण्यांच्या शुभाशय
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार देखील पडला आणि पाहुणे देखील मंचावरती या स्पर्धेचा या मासचा आनंद देखील लुटतायत. हा देखील फटका दर्जेदार आहे. नवनाथ अशा फाट मधून अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. या शेंडवरती देखील आलाय बिगिट षटकार ठोक डीजे. दादाला जीवदान मिळत जाते मैदानामध्ये आणि या शेंडूवरती आलेली एक सिंगल लाव. या षटवरती देखील सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 23 वरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि अधापर्यंत धाव फलकावती लागला 23. एक षटकार खाल्ल्यानंतर देखील कमबॅक करतोय गोलंदाज दिनेश. हा देखील अकूट टप्प्याचा पुलचा धमाका होता. स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. या शेंडूवरती देखील आलाय नवनाशा बॅट मधून बिगिट षटकार. पाहतोय ज्याच्या बॅट मधून 4 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 29 धाव फलकावरती. तर आपण पाहू शकाल नवनाथ बॅटिंग ज्या ढंगाने करतोय ना त्यासाठी पारितोषिक आलंय. सांडशी गावाचे लक्ष्मणजी होळे यांच्याकडून लगातार 2 षटकार 500 रुपयाचं 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. नवनाथ वाघमारीसाठी कॅश प्राईज आलंय. आडव्या बॅटन स्ट्रोक केलाय लंगॉनला फिल्डर तैनात आहे. हरीला माहिती आहे नवनाच्या बॅटमधून फटकेबाजी येते. ज्या नवनाची बॅटिंग आवडण्या पाहण्यासाठी मात्र घरून देखील ही स्पर्धा मॅच पाहत आहेत आणि घरू बसले देखील आपण पाहू शकाल बक्षीस लावत आहेत ते लक्ष म्हणजे होले जे सांडशी गावाचे आहेत आणि नवनाथसाठी लगातार 2 षटकार 200 रुपयाचा कॅश प्राईज देखील त्यांनी लावला आहे आणि तशा बॅटमधून फटकेबाजी येण्यासाठी हे बक्षीस देखील लावलं आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन देखील व्हायला हवं आहे. आणि यासाठी मात्र आता मैदानामध्ये त्या ढंगाने त्या अनुषंगाने बॅटिंग मात्र करतायत. प्रथम मॅचमध्ये टॉस हरला आणि आमच्या वाट्याला फलंदाजी आली आहे आणि तीच फलंदाजी आम्ही चांगल्या पद्धतीची या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग आम्ही करणार याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना मानगाव संघ आपण पाहतोय. 30 धाव फलकावरती. रिव्हर्स अटॅम्प स्विचिटचा फटका सक्सेस देखील झालाय. चेंडू चालणार आहे. चेंडू थांबणार देखील नाहीये. गोलंदाजाच्या पाठीमागून मात्र आपण पाहू शकाल पाठीवरती वार करायचं काम केलं फलंदाज नवनाचे आणि या चेंडूवरती आलाय चौकार ठोक डीजे. आता
आहेत आता जवळून. डिसिजन पेंडिंग असेल याच्यासाठी मात्र राकेशजी गवटे. तर यस आपण चला नेक्स्ट बॉलला आपण चेक करणार आहोत. राकेशजी गवटे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनी ते देखील पाहतील आता. इथे देखील आड्या बॅटूतून कडा प्रहार केलाय. नवनाथ वाघमारे ऑन फायर होताना आपला पाहायला मिळतोय. इथे आला षटकार. आता एक संधी ठोक डीजेला. तेव्हा डीजे बाड्यश्री आनंदाजी उघडे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. असंच वा आपला देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्रकाश आलेत आणि त्यांच्यावरती एक स्विच हिटचा चौकार देखील पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर षटकार देखील पाहायला मिळतोय. आणि इथे देखील आडव्या बॅटून प्रहार केला अलॉंग द कार्पेटने. लॉंगनला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट देखील झाली आहे. नॉन सायकलला फेक देखील करतायत आणि आता मात्र दुसरीसाठी अटेम्प्टसाठी प्रयत्न करत होते, परंतु हे ते पाहायला गेलं तर एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 41 धाव फलकावरती. इथे देखील आला. इथे देखील ह्या झेल सोडली जाते आणि त्याचबरोबर वेचच्या गावी स्टेशन नगरवाडी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांचं देखील आपण इथे. त्याचबरोबर संजयजी राठोड साहेब सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आयोजकांच्या वतीने. इथे झेल सोडली. एक सिंगल कंप्लीट देखील झाली आहे लगेचच. इथे देखील 2 धावसंख्या कंप्लीट केली होती. इथे मात्र आता सिंगल घेण्याचा प्रयत्न. सिक्की सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होईल का? आणि इथे चेंडू झाला लॉंग स्टॉपला आणि फलंदाज देखील धावसंख्या करत आहेत, परंतु शेवटच्या क्षणी पायाचा वापर केला क्षेत्ररक्षकाने आणि इथे पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. ह्या एकूण टोटल 2 धावा कंप्लीट बाईकच्या स्वरूपामध्ये आल्या आणि 2 धावसंख्येच्या मदतीने ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ इथे समाप्त झाला आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानगाव संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 45 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झाला आणि ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली 45. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती अनंत आलेत, त्यांच्यावरती जबाबदारी दिली स्लॉक षटकाची. त्या स्लॉक षटकामध्ये आपण पाहू शकाल आता हाणामारी करावी लागेल. धावसंख्येचा आलेख पाहायला गेला 45 धावा धावफलकावरती लागल्या. या मंचावरती पाहायला गेल्या बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो आयोजकांच्या वतीने. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं आपण तर या स्पर्धेसाठी या ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो मला. आपण पाहू शकाल 6 नंबरच्या ट्रॉफ्या लखलखता आपण ट्रॉफ्या पाहतो. अक्षरशः प्रेमामध्ये पडावं अशा ट्रॉफ्या पाहतो आपण या स्पर्धेसाठी देण्यात आल्यात. ते जिगरी ग्रुपचे सर्व अंकुजी ठोंबरे आणि त्याचबद्दलचे साथी सहकारी जगनजी ठोंबरे साहेब यांच्याकडून मात्र 6 ट्रॉफ्या देण्यात आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबरीने ज्या मॅन ऑफ द मॅचच्या किताबाच्या आपण ट्रॉफ्या देण्यात आल्यात जे माननीय श्री अनंत राघव उघडे यांच्याकडून मात्र देण्यात आल्यास पुरस्कृत करण्यात आल्यात. या स्पर्धेसाठी त्यांच्या देखील मनापासून आभार. त्याचबरोबर मालिकावीर जी बायसिकल आहे ती बबन मारुती उघडे यांच्याकडून मात्र पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करू, आभार देखील व्यक्त करू. आणि त्याचबरोबरीने आर्थिक सहकार्य
गुरुग्रामपंचायत बीडचे भाषे उपसरपंच मान्य श्री उत्तमजी भोईर साहेब यांच्याकडून पण आर्थिक सहकार्य करण्यात आले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार. आणि घेऊन जातो मैदानामध्ये जिथे चालू असणारे मॅच ताडवाडी विपक्ष मानगाव या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये अनंत आलेत. पहिल्या दोन्ही चेंडूवरती डबल धावसंख्या अर्जित केली आहे ती हरी आणि त्याचबरोबर नवनाथ. आपण नवनाथ पाहायला गेलात तर तब्बल 14 चेंडू 42 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. आता फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द झेल आणि स्वीकारली जाते झेल. पहिला विकेट पहिला हादरा मानगाव संघाला. नवनाथ वाघमारे हॅज टू द डिफॉल्ट. मनमुराद आनंद लुटायचा आहे. मांडेश्री उमेश शेरेकर साहेब उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. सफळ झाले. स्टोकसाठी जागा बनवायची होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्लॉग शर्ट घ्या हाणामारीचा शर्ट घ्या आणि तशामध्ये धावसंख्या येणं गरजेचं आहे. नवनाथ वाघमारे आऊट झाले आणि त्याच्यानंतर धावसंख्येचा आलेख थांबला आहे. धावसंख्या धाव फलकावरती 49 लागले. 15 चेंडूवरती 42 धावसंख्येची विध्वंसकी लिंक खेळली आणि मैदानाच्या बाहेर मात्र जड पावलाने प्रवास देखील केला त्यांना. इथे देखील समोर चेंडू उडवलाय. अक्षरशः लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनला धडक देत असताना चेंडू चाललाय वन टप बाहेर मॉडलिंगच्या बाहेर. 4 धाबा. आता ठोक डीजे. प्रश्न देखील पडला आता. तर चला नेक्स्ट मॅच गावदेवी शामरुख आणि त्याचबरोबर तुरमाळ. जर एखादा संघ उपस्थित नसेल दोन्ही संघ उपस्थित नसतील त्या दोन्ही संघांना पाण्याला देखील केलं जाईल.
अन्यथा दुसरा संघ एखादा संघ उपस्थित असेल, दुसरा संघ उपस्थित नसेल तर त्याला देखील जो उपस्थित असणारा संघाला टॉस विन दिला जाईल आणि जो उपस्थित नसणाऱ्या संघाला मात्र पेनल्टी देखील दिली जाईल, याची देखील नोंद घ्या. तर तुरमाळ संघाचा इथे खरं तर उपस्थित आहे. तर चला गावदेवी जांभरूक संघाचा खरं तर उपस्थित आहे का? चला मधला ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तुरमाळ संघाचा इथे खरं तर आला आहे. गावदेवी जांभरूक संघाचा खरं तर उपस्थित आहे की नाही आहे आयोजक आपण पाहायचं आहे. क्रमांक 1 मध्ये पाबरपेचा षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ आपण पाहतोय. तर पाहू शकाल आपण सलाबेची जोडी स्ट्राईक एंडला अंकुश आणि स्ट्राईक एंडला अनंत आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पाबरपेचा षटक घेऊन आलाय. गोलंदाज मानगाव टीमसाठी नवनाथ आपण पाहतोय, ज्याने 15 चेंडू 42 धावसंख्येची गिनिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि तोच मात्र आता येणारे 24 चेंडू आणि 57 धावसंख्या डिपेंड करायची त्यांना आणि त्यासाठी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आला आहे. चला नेक्स्ट मॅच तुरमाळ आणि त्याचबरोबर गावदेवी जांभरूक दोन्ही संघाच्या करत आपण विनंती असेल आपण टॉससाठी यावं, अन्यथा आपणास पेनल्टीला सामोरं जावं, कारण या स्पर्धेचं अतिशय देखणं आणि दिमागदार आयोजन आहे आणि या स्पर्धेमध्ये तेवढेच निर्णय देखील अचूक केलेत पंचांनी आणि त्याचबरोबर आयोजकांनी. तुरमाळ संघाचा करणार आला आहे, जांभरूक संघाचा करणार इथं उपस्थित नाही आहे, तर पंच देखील आता पावतील आपण आणि आयोजक देखील तो डिसिजन घेतील, तो डिसिजन फायनल असेल. चला गावदेवी जांभरूक संघ आपणास वारंवार पुकार केला जातोय. हा देखील पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, पाटण बॉलचा संपर्क नाही आहे. पहिला चेंडू 24 चेंडू 57 धावसंख्या करायची आहे आणि त्यासाठी पहिला चेंडूवरती आला आहे तो निर्धाव. तर बांडेश्री मधुकरजी घारे साहेबांचा शुभागमन झालंय, त्यांचा देखील आपण या जिगरी ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये देव माणूस चषकामध्ये आपण सहर्ष बरोबर स्वागत करतोय. आणि काय झालं मैदानामध्ये जिथे विकेटची गरज होती, असं म्हणतात ना काच सुंदर मॅचेस पकडा काश जिंका क्रिकेटची मॅच, परंतु या चेंडूवरती सोडली असेल आणि जीवदान मिळलं जाते. ते भलं मोठं टार्गेट सेट करत असताना चेसिंग करायचंय, तो अंकुशला मात्र दुसऱ्या चेंडूवरती जीवनदान देखील मिळलं जात आहे. ते मानगाव संघाने चूक मात्र केली आहे दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकाल. इथे देखील जशी झेल सोडली आणि त्याच्यानंतर जखमेवरती मीठ सोलायचं काम केलं, तो फलंदाज अनंताने ठोकलाय. पाहुण्यांचं स्वागत करा असं या चेंडूवरती आपण पाहू शकाल. ताडबडी संघाकडून
सिंगल आली, शेल सोडली त्या चेंडूवरती आणि लगेचच आनंदाने ठोकला लॉंग ऑफला षटकार. 7 धावा धाव फलकावरती. ही त्या देखील आउटसाइडर लेग स्टिक. अबंतर या मॅच मध्ये पहिले अबंतर चेंडू फेकला आहे गोलंदाज नवनाथ कडून आपल्याला पाहायला मिळते. एक अबंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव सिंगल ऍड होईल. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 8 या अंकावरती. 8 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत. टीम माणगाव संघाच्या विरोधामध्ये ताडवाडी संघ खेळतो आहे. 57चा पाठलाग करायचा आहे त्यांना. ही तर देखील समोर चेंडू उडवला आहे. 20 शेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. कोणती चुकी करत नाहीये. फेकी देखील अचूक झाली आहे. कलेक्शन देखील अचूक झालं गोलंदाजाकडून आणि इथे सिंगल आली आहे. 2 मिनिटं पंच आपण थांबवा. स्टॉप करा. आमच्यापर्यंत आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवय. त्या ताडवाडी संघ लेट आल्या कारणास्तव तर 2 चेंडूची पेनल्टी देखील देण्यात आली आहे. परंतु आयोजकांनी आमच्यापर्यंत लेट सूचना केली आहे. त्यामुळे हे पहिलं षटक समाप्त झालंय. राकेशजी कवटे साहेब होते. आम्हाला ते आमच्यापर्यंत त्यांनी माहिती पोहोचवली की ताडवाडी संघाला मात्र 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आली आहे. इथे पाहू शकाल या स्पर्धेचा नियम स्ट्रिक्टली नियम आपण पाहू शकाल राकेशजी कवटे साहेबांचे त्यांनी ही ऑर्गनायझर केलेली स्पर्धा आहे. अक्षरशः देखणं आणि दिमागदार आयोजन आहे. आपण पाहू शकाल लाईट्स वगैरे आपण पाहू शकाल. जे जितू दादा आहेत त्यांनी मात्र चांगली सजावट केली आहे मैदानाशी आणि त्याचबरोबर अजय अतुल ढिशे एक चांगला आवाज क्लॅरिटी देखील आपल्याला पावाची पाहायला मिळते आहे. आणि त्याचबरोबर स्टार टेनिस वाहिनी अक्षरशः ज्या ज्या ठिकाणी चेंडू जातो ना त्या त्या ठिकाणी मात्र ती चेंडूचा पाठलाग देखील करतायत. कॅमेरामॅन सार्थक असेल, त्याचबरोबरीने किशोर धुले देखील असेल आणि टिंकू भाई आपण पाहू शकाल स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बसलेत मेन कॅमेरावरती. अक्षरशः चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते यूट्यूब वाहिनीची देखील. स्टार टेनिस वर्ल्ड ही स्पर्धा माझा कव्हर करण्यासाठी सज्ज झाली आहे. पंच आमच्यापर्यंत डिसिजन राकेश सर 2 चेंडूंची पेनल्टी देखील देण्यात आली आहे. ती ताडवाडी संघाला त्याच कारणासह पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी धावसंख्या खर्च केल्या त्या अवघ्या 9 धावा म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 9 धावा आणि आता इथून मात्र करायचे 18 चेंडूंमध्ये विजयासाठी ताडवाडी संघाला मात्र गरज असेल. 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. सेकंड स्पेल हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. माणगाव टीम कडून मात्र पाहतो आपण हरी जी सलाबची जोडी होती माणगाव संघाची तीच आघाडीचे 2 गोलंदाज आपण पाहतोय. परंतु हे आघाडीचे सलंदाज आहेत अंकुश आणि अनंता. जो अनंताच्या बॅटमधून एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनंताला जो एक सिल्डर पाय द्यावा लागेल आणि हिथून धावसंख्या खोवऱ्याने आपल्याला ओढायची आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावा लागेल. चला टॉस साठी या आपण. गावदेवी झांबरूक आणि तुरमाळ संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे. तर गावदेवी झांबरूक संघाचा कर्णधार उपस्थित नाही आहे. तर चला आयोजक डिसिजन घेतील त्याच्यावरती लगेच आपण सांगायचं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. पहिला चेंडू इथे वाईट घोषित करतायत पंच म्हणजे अबंतर धाब्याने भर मात्र पडली जाते. अबंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मध्ये होईल जाऊन पोहोचेल ती 10 अंकावरती. आता 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. ती ताडवाडी संघाला. सेकंडला अनंता आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. ही तरी गेल आउटसाइड ऑफ सम. पंच पिचिंग देखील पाहतात, पंच लाईन देखील पाहत आहेत. अतिशय चाणाक्ष पद्धतीने पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. गेल्या वर्षी देखील हे स्पर्धा हरी झोरे आपण पाहू शकाल टपाल वाडीचे आहेत आणि त्याचबरोबर सुरेश निरगुडा नेरळ फणसवाडीचे पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी लाभले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करू. त्यांनी चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक मॅचमध्ये गेल्या वर्षी देखील चांगली पंचांची कामगिरी पार पाडली. अक्षरशः सकाळी 6 वाजले होते तरी देखील त्यांना मैदानामध्ये तळ ठोकून उभे होते पंचांची कामगिरी पार पाडण्यासाठी. ते हरी जोरे आणि त्याचबरोबर सुरेश निरगुडा. फुलटा चेंडू लोवर फुलटाचे करबाट गेला 20 शेपमध्ये. कबरला चेंडू उडवला. डिपेक्षा कबरला फिल्डिंग करेल तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आपण पाहू शकाल.
इथे देखील आता तिसऱ्या धावसंख्येसाठी संधी मिळाली आहे आणि इथे काय खेळलं मैदानामध्ये, तिथे धावचीची संधी देखील मिळाली असती पण तू संधीचं स्वर्ण करता आलं नाही माणगाव संघाला आणि हिथून तब्बल धावसंख्या 3 मिळली जाईल ताडवाडी संघाला आणि 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 अंकाने फ्लाय होईल, जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 धाबा फलकावरती. नेक्स्ट मॅच गावदेवी जांभरूक संघ उपस्थित नाही राकेश सर. अजूनपर्यंत आपण पहिल्या मॅच चालू झाली आणि पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण अनाऊन्स केला आहे. दोन्ही संघाला आपण इन्व्हाइट केले परंतु अजून एक संघ उपस्थित आहे, एक संघ उपस्थित नाही आहे. काय डिसिजन असेल त्याच्यावरती आपण लगेचच अंमलबजावणी करायची आयोजक. ही ते रनआउटची संधी आणि रनआउटची संधी स्वर्ण केलं शिक्षकाने आणि पहिला विकेट पहिला हाजरा अनंता हा सुरीपाट. आता संधी देऊया डिजा मास्टरला. ते महेश आपण पाहतोय वन डाऊनच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल झाला आहे. गोलंदाजी मार्कवरती मानगाव संघ आपण पाहतोय. इथे देखील फटका फसलाय परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो घोषित करतायत. म्हणजे हाईट फॅक्टर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये वापर केला गोलंदाजाने आणि त्याच कारणास्तव पंचांनी लगेच दंडित केलं गोलंदाज हरीला. सांगितलं हा चेंडू नो आहे म्हणजे अवंतरची एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 14 आणि पुढच्या चेंडूवरती फ्री हिटची संधी. असं म्हणतात ना उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट म्हणजे ह्या चेंडूवरती संधी दिली आहे आणि त्या संधीचा आता स्वर्ण करावा लागेल ताडवाडी संघाच्या फलंदाजांना. जो महेश ऑन स्ट्राईक आहे याच्यावरती आता विश्वास दाखवला, वनडाऊनच्या पोझिशनला पाठवलंय त्याला आणि त्या जोरावरती आता चांगली बॅटिंग करावी लागेल. हा देखील डिफेन्स स्ट्रोक होता. फ्रीडचा चेंडू आपण पाहू शकाल हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट परंतु इथे पंचांनी सांगितलं की फलंदाज क्षितिज शपळा येणे हरणीच्या गतीने 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 अंकावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जातात. टीम ताडवाडी संघ प्रयत्न करते परंतु भलं मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेट त्या डोंगराला जसं पोखरायचं असं ना ते पहिल्याच मॅचपासून करावं लागत होतं. टॅप केला चेंडू 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला. फेकी देखील चांगली झाली आहे. फलंदाज देखील पोहोचलेत. एक सिंगल कंप्लीट आहे. पुनश्च चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट देखील होती आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 वरती. हा चुनी पाहायला गेला तर तब्बल 39ची गरज असेल काही चेंडूंमध्ये. ओव्हर क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. 5 चेंडूचा खेळ संपला म्हणजे 13 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे 40 धावसंख्येची गरज आहे. इथे आड्या बॅटूतून प्रहार केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. एक टप्पा केली चेंडू उचलला. फेके देखील झाली थोडीशी खराब आणि लगेचच सिंगल कंप्लीट केल्यानंतर डबलचं कॉलिंग देखील केलं आणि स्वीकारलं देखील. इथे आली 2 धाव. 2 ओव्हर खेळ संपलाय ओव्हर क्रमांक 2चा आणि ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली ती 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जाऊया तिसरी ओव्हर होण्याच्या आधी डिझ मास्टरकडे एक संधी. नेक्स्ट ओव्हर
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती स्वच्छ होईल गोलंदाज नरेशला आपण पाहतोय जिथं 12 चेंडू आणि भेजासाठी 38 धावसंख्येची गरज आहे ताडवाडी संघाला. त्याचबरोबर सचिनजी उघडे आपण कुठे असाल आपण लगेच मंचावरती यावं. गोलंदाजी मार्क वरती नरेश आले अमित आलेत. अमित ओव्हर क्रमांक 3 मध्ये 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची करायची गरज ती टीम ताडवाडी संघाला. हा देखील समोर चेंडू लॉंग ऑफला उडवलाय क्षेत्रक्ष पोहोचेल का परंतु क्षेत्रक्ष थोडंसं फंबल देखील झालाय. बॅकअप चांगलं मिळेल लॉंग ऑफला आणि इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलंय. त्याचबरोबर मान्य श्री उमेशजी पाचंगे तुरमाल्याचे सामाजिक कार्य करत आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यावा आणि अस्वस्थ व्हा या स्पर्धेची शोभा वाढवावी या मंचाची शोभा वाढवावी त्यासाठी उमेशजी पाचंगे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे देखील आता फटका खरोखर फसलाय क्षेत्रक्ष डाऊन द शेल आणि पकडली जाते शेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. महेश हा सुद्धा डिपा ठोक डिजा आपण पाहतोय. इथे देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही. आम्ही देखील चांगली गोलंदाजी करतोय. तशी फटकेबाजी केली 15 चेंडू 42 धावसंख्येची नवनाथ मागमार आहे. तसाच एखादा फलंदाज तारणहार बनायचं होतं ताडवाडी संघाला परंतु त्यांच्या बॅटला बॉल देखील कनेक्ट झाले नाही आहेत आणि तिथे मात्र पाहायला मिळतात अवघ्या अद्यापर्यंत 20-20 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चला टॉससाठी लगेचच या विनंती असेल आपणास. इथे देखील फटका पोहोचलाय स्वतःच्या फ्लोत्र्यामध्ये छेल घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील ठरलेत. इथे आले क्षेत्ररक्षक आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. ओव्हर क्रमांक 3 मध्ये लागणारा तिसरा हादरा टीम ताडवाडी संघाला. आता ठोक डिसिजन. आता पूर्णतः सामना मात्र खेचून घेतलाय. माणगाव संघाने पहिला विजय संपादन करण्याच्या मार्गास मात्र लागलेत. या आपण पाहू शकाल बसंत 11 टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित त्यांच्या माध्यमातून केलेली देव माणूस चषकाची पहिला विजय संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला हा देखील चेंडू समोर एंड डिलिव्हरी. चेंडू पहिल्यानंतर आपण पाहतोय अक्षरशः खाली राहिला जमिनीला ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू मात्र विसरला शिक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहू शकाल मंचावरती जिगरी ग्रुपचे अध्यक्ष मान्य श्री अंकुजी ठोंबरे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व पाहुणे मान्य श्री मधुकरजी घारे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यासमवेत बंडू शेट टुर्डे देखील उपस्थित आहेत. मंचावरती अतिशय पाहुण्यांची मांदी या मंचावरती पाहायला मिळते या स्पर्धेसाठी देव माणूस चषकासाठी. त्याचबरोबरीने सर्व पाहुणे आपण पाहतोय मंचावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण मनाशांतकरापासून सहर्षाने मनपूर्वक स्वागत करू. जिथे ऑन गोईंग मॅच चालू आहे
पहिला सामना या स्पर्धेचा पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार देखील पडला आणि त्याच्यानंतर पहिले माचा टॉस देखील मैदानाच्या आतमध्ये केला. आता मात्र पाहायला गेलं शेवटचा आणि अंतिम षटक पहिला मास आणि दुसऱ्या पूर्वार्धाचा आपला शेवटचं षटक पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती आता 6 चेंडू आणि भिजासाठी करायचं त्या 35 धावा, म्हणजे इथून 6 चेंडूवरती 6 षटकार मात्र लगवावे लागतील. टीम ताडवाडी संघाला विजय संपादन करायचा असेल परंतु कोणता गोलंदाज वापरला जाईल टीम मानगाव संघाकडून. आपण पाहू शकाल या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला मात्र बंडूशेठ तोरडे साहेबांकडून रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. म्हणजे जो संघ पहिला विजय संपादन करेल या देव माणूस शशकाचा त्या संघाला मात्र बंडूशेठ तोरडे साहेबांकडून मात्र रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येईल. तर पहिला विजय संघ कोणता मात्र या स्पर्धेमध्ये ठरला. आजच्या दिवसामध्ये पहिले मॅच आहे जिथे मानगाव आणि त्याचबरोबर ताडवाडी दोन्ही संघ बंडू साहेबांना आपण पाहू शकाल अक्षरशः जवळचे आहेत. आणि मानगाव संघ म्हटला तर सांडशी गावाच्या लागून असणारा हा मानगाव संघ आहे असं म्हणायला गेलं. त्यांच्या गावाचीच मॅच, त्यांच्या गावाचा संघ मात्र आता मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्या गावाचा संघ आता 6 चेंडू 35 धावसंख्या करायची ताडवाडी संघाला. म्हणजे आता इथून धावसंख्येला ब्रेक लावायचं काम केलं पहिल्या 3 षटकांमध्ये आणि आता 6 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती राजेश आलेत. अक्षरशः पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय नवनाथ वाघमारे यशांच्या मागून. आपण पाहू शकाल यशांच्या मागे भिंत उभी केली आहे ती मानगाव संघाने. आता 6 चेंडू 35 धावसंख्या वाचवायची आहे. अखू टप्पाचा चेंडू होता परंतु माडान बॉलचा संपर्क नाही आहे. पंच सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंपने चेंडू फेकला होता आणि पंचाने घोषित देखील दंडित देखील केला. हा चेंडू वाईड आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होईल, जाऊन मात्र पोहोचेल 23 वरती. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. सर्व प्रेक्षकांच्या मांडलेकरांचे मात्र लक्ष लागलंय मॅचकडे कोणता संघ विजय संपादन करेल. आणि ही त्या देखील पायांवरती चेंडू आला होता. पाडल सूपच्या माध्यमातून चेंडू मात्र फेकून दिला, तो म्हणजे लॉंग लेग क्षेत्राला आलाय. देखना चौकार ठोक डीजे. आता करतायत, दंडित करतायत आणि ही तर रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीचं स्वर्ण देखील केलं. या नो चेंडूवरती जर का षटकार किंवा चौकार आला असता तर सामन्यामध्ये शिरकाव केला असता, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या ताडवाडी संघाने. तर पंचाने रेपर केलंय ओव्हर स्टेपसाठी, म्हणजे बिमरसाठी मात्र इथे पंचाने रेपर केलंय. तर चला राकेश सर आपण या आपण लवकर. राकेश सर आपण पाहायचा डिसिजन फिल्डिंग करणाऱ्या टीमचा मात्र एक रिव्ह्यू त्यांना देखील देण्यात आला आहे आणि त्यासाठी त्यांनी रेफर केले पंचांकडे आणि पंचाने रेफर केला आमच्याकडे. तिसऱ्या पंचांची मागणी, आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चेंडू नो आहे की फेल्ड डिलिव्हरी आहे यासाठी डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकाल. पंच पाहत आहेत आपण. तर यस पंचांचा डिसिजन जो होता तोच तिसऱ्या पंचांचा देखील डिसिजन आलाय. नो चेंडू म्हणजे इथून आता सिंगल वाईड, सिंगलच्या मध्ये 28 धावा धाव फलकावरती. आता 5 चेंडू 29 ची गरज आहे. या चेंडूवरती फ्रीडची संधी ताडवाडी संघाला देखील देण्यात आली आहे. हिते देखील पाहतायत पंच, अतिशय लाईन पाहतायत, पिचिंग पाहतायत आणि त्याच्यानंतर सांगितलं जो श्वास रोखला होता मानगाव संघाचा आता श्वास मात्र सोडला असेल, कारण की एक डॉट चेंडूची गरज होती आणि तो एक डॉट चेंडू मात्र त्याने फेकलाय गोलंदाज राजेशने.
आणि या स्पर्धेत एक नियम राहिला आहे, गेल्या वर्षी देखील हाय स्कोर करणाऱ्या संघाला मात्र बाय देण्यात आली आहे, म्हणजे डायरेक्टली तिसरा फेरीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये ना, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येईल. जो संघ टॉप करेल आजच्या दिवसामध्ये त्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येईल. हा देखील संबरण डिलिव्हरी ह्या शोधवरती देखील पाहायला गेलं निर्धाव चेंडू आलाय, म्हणजे आता औपचारिकता बाकी राहिली, पूर्णतः वर्चस्व सिद्ध केलं ते माणगाव संघाने. परंतु या क्रिकेटला जर तरला थारा नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. हा खेळ असा आहे, हा खेळ क्षणामध्ये देखील चित्र पालटू शकतो आणि तिथे मात्र चेंडू कव्हरला उडवलाय. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि ही ते सिंगल मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 29 वरती जाईल. 56 धाव फलकात लावल्या माणगाव संघाने. 7 बटाची गरज असताना आता शेवटचा आणि अंतिम चेंडू, पहिला दुसऱ्या पूर्वार्धाचा पहिला मॅचचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच गावदेवी जामरुग आणि तुरमाळ या दोन्ही संघांना विनंती असेल, यांच्यामध्ये टॉस झालाय का राकेश सर? आपण नाही झालाय, तर गावदेवी जामरुग संघ आपण जवळ आहात खालापूर विभागामध्ये, आपण खालापूर विभागामधून यायचं आहे आणि तुरमाळ संघ आपण पाहू शकाल सुधागड मधून आलाय, म्हणजे लांबून येणारा संघ आधी आलाय आणि जवळून येणारा संघ अजून इथे उपस्थित देखील नाही आहे. तर क्रिकेटच्या मॅच स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेचा आपल्याला जे नियम असतात ना फॉलो करणं गरजेचं आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ खालापूर मधले आपण पाहतोय, परंतु एक संघ उपस्थित झाला आणि एक संघ उपस्थित झाला नाही आहे. माशा जर का थांबला ना तर एवढी मोठी स्पर्धा आहे, देव माणूस चषक आहे आणि या स्पर्धेला गालबोट देखील लागतो. परंतु ही ते ज्या संघ 5 दिवसामध्ये खेळणार आहेत ना, त्यांना माझे मनापासून विनंती असेल की आपण अर्धा तास आधी निघा आणि अर्धा तास आधी या मैदानावरती पोहोचा, जेणेकरून जेवढ्या लवकर आपण याल तेवढ्या लवकर हे सामने मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस स्पर्धा थांबते ना त्यावेळेस प्रेक्षक देखील नाराज होतात, मान्यवर देखील नाराज होतात. त्यासाठी सर्वांना इथून पुढे माझी मनापासून कलकलीची विनंती असेल की आपण अर्धा तास लवकर येऊन रिपोर्टिंग करा, अन्यथा आयोजक जे डिसिजन देखील आता असेल. तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच